सो बरेच वेळा असं होतं की घरात ना ऐकायला मिळतं की तुझ्या हाताच्या स्वयंपाकाला आज मुळीच चव नाहीये. किंवा आज भाजी किंवा आमटी खूपच खारट झाली आहे. तर आपल्या घरात जेव्हा असं काहीतरी होतं ना, तेव्हा आपल्याला कळत नाही की नेमकं कुठे चुकतं. पण चूक ना मसाल्यांची किंवा बनवणाऱ्यांची नसते. बऱ्याचदा चूक असते ती मीठ टाकण्याच्या चुकीच्या टायमिंगची. आता अन्न शिजवताना मीठ आधी टाकावं की नंतर? एका साध्या गोष्टीवर तुमच्या जेवणाची चव आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं. जर मीठ चुकीच्या वेळी टाकलं तर भाज्यांमधली पोषण मूल्य नष्ट तर होतातच, पण उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. मग नक्की मीठ कधी टाकायचं? याचं सोपं आणि सायंटिफिकली उत्तर आपण जाणून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आपल्या घरात भाजी करताना किंवा कांदा टोमॅटो परतताना सुरुवातीलाच मीठ टाकण्याची पद्धत आहे. आता यामागे एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. मिठामध्ये ऑस्मोसिस नावाची प्रक्रिया घडवून आणण्याची ताकद असते. त्यामुळे ते भाज्यांमधलं अतिरिक्त पाणी बाहेर काढतं. त्यामुळे काय होतं, कांदा टोमॅटो किंवा कडक भाज्या पटकन मऊ होतात आणि शिजायला कमी वेळ लागतो. आता याशिवाय बटाटा, चणा किंवा मटार यांसारख्या घट्ट पदार्थांमध्ये मीठ सुरुवातीला टाकल्यामुळे ते अगदी आतपर्यंत व्यवस्थित मुरतं आणि भाजीला छान चव येते. आता जर हे मीठ तुम्ही सुरुवातीला टाकलं तर काय होणार आहे तुम्हाला मी सांगते. जर तुम्ही प्रत्येक भाजी शिजवताना सुरुवातीला जर मीठ टाकत असाल तर ही एक मोठी चूक ठरू शकते. कारण हिरव्या पालेभाज्या, पालक असेल, मेथी असेल, शिजवताना सुरुवातीला मीठ टाकल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे उडून जातो आणि भाज्यांचा नैसर्गिक हिरवा रंग जाऊन त्या काळवंटात. दुसरं म्हणजे पालेभाज्या शिजताना खूप कमी होतात. सुरुवातीला भाजी जास्त दिसते म्हणून आपण जास्त मीठ टाकतो आणि मग नंतर आपल्याला कळतं की भाजी शिजून तयार झाल्यानंतर ती अतिप्रमाणात खारट होते कारण कधी कमी झालेली असते. आता दुसरा मुद्दा तर म्हणजे अन्न शिजवल्यानंतर किंवा शेवटी मीठ टाकण्याचे काय फायदे आहेत, तर अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि आधुनिक शेफच्या मते अन्न शिजून तयार झाल्यावर शेवटी मीठ टाकणं हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. जेव्हा आपण मीठ शेवटी टाकतो ना, तेव्हा ते अन्नाच्या वरच्या थरावर राहतं, राईट. सो यामुळे काय होतं, ते जिभेवर पडताच लगेच खारटपणा जाणवतो. त्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात मीठ वापरून सुद्धा पूर्ण चवीचा आपण आनंद घेऊ शकतो. आता ज्यांना हाय बीपी असेल किंवा वजन किंवा सूज येण्याची समस्या असेल, त्यांच्यासाठी ही पद्धत बेस्ट आहे. त्याचबरोबर आयोडीनयुक्त मिठाला जास्त वेळ उकळलं नाही तर त्यातलं आयोडीनचं प्रमाण सुद्धा टिकून राहतं. आता बरेच जणांना सवय असते की ताट जेवताना वरून ना कच्चं मीठ असं घेतात. सो हे किती घातक आहे ते आधी लक्षात घ्या तुम्ही. कारण अनेक लोकांना ही सवय असते. चपातीवर असेल, भातावर असेल, कोशिंबिरीवर असेल, कच्चं मीठ असं बुरबुरतात वर. सो ही सवय ना आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे बरं का. कारण का अन्न शिजवताना जे मीठ त्यामध्ये मिसळतं त्याची रचना अन्नासोबत एकजीव होते. मात्र वरून घेतलेलं कच्चं मीठ थेट बॉडीमध्ये जातं, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो किंवा किडनीवर प्रचंड ताण येतो. याशिवाय शरीरात पाणी साचून राहतं, म्हणजेच वॉटर रिटेन्शन, आणि सूज येते आणि यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तर मग कोणत्या पदार्थात मीठ कधी टाकावं आणि मीठ कधी टाकावं याचा एक सोपा नियम आहे. समजा एकदम हार्ड धान्य असतील, वरण, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही किंवा मटण चिकन शिजवताना मीठ नेहमी सुरुवातीला किंवा उकळताना टाकावं, जेणेकरून ते आतपर्यंत मुरेल. ओके. मात्र हिरव्या पालेभाज्या असतील किंवा विविध प्रकारचे सूप असतील, कढी असेल, तर ते बनवताना मीठ नेहमी मध्यम आचेवर शिजवून झाल्यानंतर किंवा शेवटी टाकावं. त्याचप्रमाणे दही असेल, सलाड असेल, रायता असेल, यामध्ये जेवण्यापूर्वी अगदी ऐनवेळी मीठ टाकावं, अन्यथा सॅलडला पाणी सुटून त्याची चव बिघडते. आता आरोग्य आणि या चवीचा योग्य समतोल कसा साधावा त्याबद्दल थोडक्यात सांगते. मीठ हे केवळ अन्नाला चव देणारं रसायन नाहीये. त्याचबरोबर ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे आणि अन्न शिजवताना मिठाची वेळ योग्यपणे निवडली आणि व्यवस्थित टाकलं तर आपण कमी मीठ वापरून सुद्धा उत्तम चव मिळवू शकतो. जर तुम्हाला जेवणात मिठाची कमतरता वाटतच असेल तर साध्या पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ किंवा लिंबाचा रस वापरा, कारण का तो जो आहे तो शरीरासाठी कधीही उत्तम आहे. तर माझ्या सखींनो, आजपासून तुमच्या स्वयंपाकघरात ही छोटीशी पण महत्त्वाचा चेंज जो आहे तो करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही आजपर्यंत मीठ तुम्ही कसं टाकत आला आहात, आधी की नंतर, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.